Hi friends, welcome to Shiva's Spoken English classes. Today we are going to how to speak English. म्हणजे आज आपण काय शिकणार आहोत? इंग्रजी कसं बोलायचं. How to speak English. Yes? Yes. सो फ्रेंड्स, आपल्यासमोर काही विद्यार्थिनी उभे आहेत. आपण पाठीमागचे 3 आठवड्यापासून यांचं ग्रुप डिस्कशन वगैरे घेत आहोत. सेल्फ इंट्रोडक्शन वगैरे घेतलेलं आहे आणि सध्या आर्टिकल्सवरती आपला फोकस आहे. त्याच्यामध्ये आपण AN पाहिलेलं आहे आणि आता सध्या दचा सुद्धा आपण अभ्यास करत आहोत. यस Yes. यस. डू यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश? यस. आय होप यू कॅन स्पीक फ्लुएंटली इंग्लिश. मला माहीत आहे तुम्ही इंग्रजी अस्खलित इंग्रजी बोलू शकता. बट यू हॅव नीड सम प्रॅक्टिस. तुम्हाला गरज आहे ती फक्त काही प्रॅक्टिस. यस Yes. यस. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा तुम्ही लहान होता बरं का, तेव्हा तुम्ही 1 वर्षाचा 2 वर्षाचा होता त्यावेळी तुमच्या पॅरेंट्सने म्हणजे तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला अशी वही घेऊन किंवा पुस्तक घेऊन नाही शिकवलं की बाबा मराठी बोल मराठी बोल. तुम्ही मराठी बोलायला कसं शिकला? ऐकून आणि आपल्या माऊथच्या मुवमेंटने म्हणजे आपल्या तोंडाच्या किंवा जिभेच्या मुवमेंटने आपण बोलायला शिकलो. तसं इंग्रजीसुद्धा आहे. नुसतं पुस्तकी नॉलेज काही उपयोगाचं नाही आहे. लक्षात घ्या. तुम्ही पुस्तक वाचलं आणि इंग्रजी आलं असं नाही आहे. त्यासाठी ग्रुप डिस्कशन होणं गरजेचं आहे. हाऊ टू स्पीक इंग्लिश. इंग्रजी कसे बोलायचे. यस यस. शिवानी काय दिस. हां, आता तू ह्यांना प्रश्न विचारायचे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे ज्याला येईल त्याने माहिती सांगायची. समजलं? Yes. What is your name? My name is Kalyani. My name is Daneshwari. My name is Shravani. My name is Shivani. My name is Shravani. What is your family member? How many members in your family? How many members in your family? There are 18 members in my family. There are 15 in my family. There are 11 members my family. In my family. Yeah? There are 11 members in my family. There are 6 members In my family. in my family. घाबरायचं नाहीये. लक्षात घ्या. व्यवस्थित प्रॉपरली बोलायचं. हां. What is your school name? My school name is Shri Balling Vidyalaya Phonshiras. My school name is Shri Balinga Vidyalaya Phonshiras. My school name is Shri Balling Vidyalaya Phonshiras. आता हे तुमचं बेसिकली झालं. हां, आता आपण पहिल्यापासून काय घ्यायचं? वेअर आर यू फ्रॉम. कोण सांगेल मला? वेअर आर यू फ्रॉम म्हणजे तुम्ही कुठून आहात, तुमचं गाव कोणतं आहे वगैरे. बेसिकली कुठे राहताय तुम्ही? I am Phonshiras at Malshiras. आय एम सांग. I am from at Phonshiras in Malshiras. हां, म्हणजे मी माळशिरसमधील फोंडशिरस येथील आहे असं बेसिकली बोलायचं. अजिबात घाबरायचं नाहीये. हाऊ ओल्ड आर यू? I am 13 years old. आय एम 13 years old. हां. विच क्लास आर यू स्टडिंग? विच क्लास आर यू स्टडिंग? तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहात? I am 5 standard class. तसं नाही, मी 5वीचा वर्ग आहे असं झालं ते. आय एम पर्सिंग 5th क्लास किंवा आय एम पर्सिंग 5th स्टँडर्ड. यस, दोन्ही. हां. I am pursuing 6th class. I am pursuing 7th class. हां, असं बेसिकली बोलायचं. अजिबात घाबरायचं नाही. हां, आता पुढचं आपण काय शिकलेलं आहे? फॅमिली इंट्रोडक्शन म्हणजे तुमच्या कुटुंबाची माहिती इंग्लिशमधून कशी सांगायची. हाऊ टू इंट्रोडक्शन इन युअर फॅमिली. तुमच्या कुटुंबाची माहिती इंग्रजीमधून कशी सांगायची. जमल तुम्हाला? Yes. जशी जमल तशी सांगा. यस. डोंट ट्रबल. घाबरू नका.
आय हॅव वन ब्रदर वगैरे असं बेसिकली सांग ना. I have one elder brother. I have younger two sister. टू यंगर सिस्टर्स. हां. I have one younger brother. There are 12 members in my family. तू बोल. तुला भाऊ वगैरे असेल तर सांगायचं. आय हॅव अ ब्रदर. आय हॅव वन ब्रदर अँड वन सिस्टर्स. I have one brother. I have one sisters. हां ठीक आहे. I have one brother. I have no sister. I have two brother. I have no sister. I have two brother. I have no sister. I have younger brother. I have elder two sister. बघा आता हे झालं आपलं. परंतु ज्या वेळी तुम्ही 10वी किंवा 12वी नंतर डिप्लोमाला जाता, डिग्रीला जाता, कोणी ॲग्री डिप्लोमा करता किंवा BSc ॲग्रीला जाता, तेव्हा ग्रॅज्युएशन नंतर की हां तर त्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता बरं का. आणि समोर तुमचा इंटरव्ह्यू करणारे साहेब वगैरे बसलेले असतात कंपनीचे, काही मॅनेजर लोक वगैरे असतात आणि ते तुम्हाला विचारतात प्लीज टेल मी युअर सेल्फ इंट्रोडक्शन किंवा प्लीज टेल मी युअर जॉब प्रोफाईल. जॉब प्रोफाईल म्हटल्यानंतर त्यामध्ये तुम्ही सर्व काही मेन्शन करायचं असते. त्यामध्ये आय हॅव नो एनी एक्सपिरियन्स, मला कोणताही अनुभव नाही आहे, आय एम फ्रेशर्स बरं का. म्हणजे मला कोणताही अनुभव नाही आहे, आय एम फ्रेशर. किंवा तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव आहे कोणत्या कंपनीमध्ये तर कसं म्हणायचं आय हॅव 3 years एक्सपिरियन्स इन भारत फोर्स कंपनी ॲज अ मॅनेजर. म्हणजे मला भारत फोर्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. समजतंय. ॲडिशनल स्किलमध्ये काय येतं आय हॅव डन डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर. म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला आहे. किंवा आय एम पर्सिंग MBA इन सेकंड इयर्स. म्हणजे मी MBAच्या 2य वर्षाला शिकत आहे. असं बेसिकली तुम्हाला सुद्धा तिथं बोलता आलं पाहिजे. त्या समोरच्या व्यक्तीवरती तुम्हाला छाप टाकता आली पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सक्सेस होणार आणि तुम्ही तिथं जॉब म्हणजे तुमचं तिथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस राहतात. डू यू अंडरस्टँड. यस. आय होप ॲज सून ॲज पॉसिबल यू कॅन स्पीक फ्लुएंटली इंग्लिश. म्हणजे मला अशी आशा आहे की लवकरात लवकर तुम्ही एकदम फ्लुएंटली म्हणजे अस्खलित इंग्लिश बोलू शकाल. यस. डू यू अंडरस्टँड आवर टीचिंग मेथड. म्हणजे आमची शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते का. यस. ओके. हॅव अ सीट. थँक्स ऑल ऑफ यू. सेव्ह दिस व्हिडिओ.